नमस्कार. आजचा विषय विश्वास तुटतो तेव्हा काय तुटतं? सिंहीनी शिकाऱ्यापासून वाचली, पण तिला सगळ्यात मोठी जखम तिथे झालीच नाही. जखम झाली जेव्हा तिने ओळखीचे चेहरे सापळ्याच्या पलीकडे पाहिले. जंगलाच्या काठावर ती आपल्या पिल्लासोबत राहत होती. जवळच एक गाव होतं. सुरुवातीला ती गावकऱ्यांपासून सावध होती, पण वर्ष गेली, भीती कमी झाली, ओळख वाढली आणि ओळखीचं रूपांतर विश्वासात झालं. दोन्ही बाजूनी एक न बोललेला करार तयार झाला होता. तू आम्हाला त्रास देऊ नकोस, आम्ही तुला त्रास देणार नाही. मग एक कठीण काळ आला. अन्न कमी झालं. सिंहीनी पिल्लासाठी अन्न शोधत गावाजवळ आली आणि एका शिकाऱ्याने गावकऱ्यांना पैशांची लालच दिली. सापळा लावला गेला. सिंहीनी अडकली. ती झुंजत राहिली. पण मग तिने गावकऱ्यांकडे पाहिले, ज्यांना ती सुरक्षित समजत होती. हीच बिट्रेयलची खरी वेदना आहे. शत्रू दुखावतो तेव्हा आपण तयार असतो, पण ज्यावर विश्वास असतो तोच दुखावतो तेव्हा फक्त मन नाही, आपली लोकांकडे पाहण्याची पद्धत बदलते. मानसशास्त्रात याला बिट्रेयल ट्रॉमा म्हणतात. मन एकाच वेळी दोन गोष्टी मान्य करण्याचा प्रयत्न करतं. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानेच मला दुखवलं. मग आपण म्हणतो, आता कुणावरच विश्वास ठेवायचा नाही. पण तो उपाय नाही. कारण ट्रस्ट संपला तर रिलेशनशिप ट्रान्झॅक्शन बनतात. लीडरशिप कंट्रोल बनतं. बिझनेस ब्युरोक्रासी बनतं. खरी मॅच्युरिटी म्हणजे ट्रस्ट सोडणं नाही, ट्रस्टला अवेअरनेस जोडणं. लोकांच्या शब्दापेक्षा कृती पहा. महत्वाच्या गोष्टी व्हेरीफाय करा आणि एका बिट्रियलमुळे सगळ्या जगाला दोष देऊ नका. कारण सिंहिणीची ताकद तिचा विश्वास हरवल्यावर संपली नाही, ती फक्त अधिक शहाणी झाली. कधी कधी बिट्रेयल आपली ताकद घेत नाही, तो फक्त आपला एक भ्रम घेऊन जातो आणि त्याच्या जागी समज देऊन जातो. धन्यवाद.